जर्सी क्रमांक 7 ला आपण इथे पाहतोय प्रशांत कांबळे आपल्या उजव्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न इथे करताना दिसेल. अक्षर आंबाडे नंदुशेठ मापुसकर यांच्याकडनं ही बक्षीस इथे जाहीर होते. तीन मोहरे गारद करणाऱ्या खेळाडूसाठी 122 रुपयांचं कॅश प्राइज इथे जमा झाले. नंदुशेठ मापुसकर यांच्याकडून 3 मोहरे गारद करणाऱ्या रायडरसाठी हे बक्षीस असेल. जर्सी क्रमांक 11 ज्याने कमाल धमाल खेळली होती. पहिल्याच सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता मयूर कळंबटे. 6+2 एकूण 8 पॉईंटची सुपर डुपर अशी रेड करणारा खेळाडू नेत्रप्रेम बेतुशी संघाचा ज्याने रेड पूर्ण करून माघारी परतले. यावेळी पहिलाच टॅकल इथे केला गेलाय. वेदांत कांबळे मैदानाच्या बाहेर जाईल आणि सुरुवातीला चढवलेला हल्ला इथे नेत्रप्रेम बेतुशी संघाकडनं पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 11 तिसऱ्या चढाईसाठी ठरेल. चपळता इथे दाखवले गेले आणि दन कुंदन इथे मात्र हँडलचा शिकार ठरतोय. पहिला पॉइंट मित्रप्रेम बेतुशी संघाच्या खात्यामध्ये जोडला जाईल. थर्ड यशस्वी झालेली ते पाहायला मिळाले. आणि यावी आविष्कार कुळी एक स्माइली चेहरा. इथे मात्र पुन्हा एकदा चूक झाली. बंपर धमाका असेल इथे. किशोर मांडवकर इथे पाहायचंय काय निर्णय येतोय पंचांच्या माध्यमातून. 1 2 3 4 आणि नंदू शेठ यांनी जाहीर केलेला बक्षिसाचा मानकरी इथे ठरला. जर्सी क्रमांक 11 सागर कांबळे 122 रुपयांचा मानकरी ठरलाय तो सागर कांबळे. परंतु जर्सी क्रमांक 11 मयूर कळंबटे याने इथे कमाल केली. आणखीन एक मोहरा इथे गारद केला. रिलाईव्ह झाला तो किशोर मांडवकर जर्सी क्रमांक 3. तीनचा डिफेन्स मिडलांच्या जवळ झालेली झटापट इथे रोखलं गेलं. शानदार कामगिरी पाहायला मिळाले किशोर मांडवकर आणि त्याचबरोबर दिलीप पाटील आणि त्याच्या जोडीला आहोत प्रशांत. यानंतर होणारा सामना संघर्ष चिपळूण विरुद्ध मनोस्फोट कोथवडे. दोन्ही संघांना पहिला पुकार. दुसरा क्वार्टर फायनलचा सामना असेल संघर्ष चिपळूण विरुद्ध मनोस्फोट कोथवडे. आजच्या रचनेमध्ये जर आपण पाहिलं तर रत्नागिरी तालुक्याने एक चांगली कमाल धमाल या आजच्या रचनेमध्ये केलेली पाहायला मिळाली. कारण लांजा संघ ही या स्पर्धेतून बाहेर गेला. त्यानंतर सुळजाई देवरुख सारखा बलाढ्य संघ ही या स्पर्धेतून बाहेर गेला आणि त्यानंतर देवरुखचा आणखीन एक संघ जुगाई कौसुम हाही या स्पर्धेतून बाहेर गेलाय. आणि रत्नागिरी तालुक्यातील 3 संघाने इथे कमाल केली. ती म्हणजे एक पहिला मित्रप्रेम बेतुशी ज्यानं करंडदेवी लांजा संघाला बाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर भराडीन कारवांचेवाडी संघाने सुळजाई देवरुख संघाला बाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर मनोस्फोट कोथवडे संघानेही जुगाई कौसुम देवरुख संघालाही बाहेरचा रस्ता दाखवलेला इथे पाहायला मिळतोय. परंतु रत्नागिरी मिरजे संघाने मात्र इथे निराश केलं आणि त्याला कारण असेल संघर्ष चिपळूण. चढाई करताना इथे आपण पाहिलंय आविष्कार रेड व्हॅलिड करून माघारी परततोय. एमजी इथे पाहायला मिळते. दरम्यान जर्सी क्रमांक 7 प्रशांत अतिशय शांतपणे खेळणारा हा प्रशांत चढाई करताना दिसतोय. मैदानाच्या बाहेर आहे तो वेदांत आणि त्याच्या जोडीला सागर कांबळे. दोन्ही उत्कृष्ट रायडर यावेळी क्रीडांगणाच्या बाहेर आहेत. त्यामुळे आविष्कारवरती संघाची जबाबदारी असेल. परंतु यावेळी चढाईसाठी आजमावलं गेलंय ते कुंदन याला.
कुंदन कोणत्याही अवधीने दवळता रेड पूर्ण करून माघारी परततोय. यावी रेड तिसऱ्या चढाईसाठी जर्सी क्रमांक 11 इथे आपण पाहतोय मयूर कळंबटे. 5 मोहरे क्रीडांगणाच्या आतमध्ये आहेत. जर्सी क्रमांक 4 उजवा कोपरा इथे सांभाळताना भूषण जोशी आणि यावी लॉबीच्या बाहेर बोध आउट करार केला जाईल. मयुरी मैदानाच्या बाहेर जातोय आणि जोडीला सौरभ कुळिये हाही मैदानाच्या बाहेर जाईल. यावी रेड आहे तिसऱ्या चढाईसाठी आविष्कार आणि आविष्कारची यशस्वी रेड मध्यरक्षक मैदानाच्या बाहेर. प्रशांतला कुठेतरी शांत राहणं आवश्यक होतं, नियंत्रणामध्ये खेळणं आवश्यक होतं. तो नियंत्रण मात्र इथे ढासळलेलं पाहायला मिळालं, परंतु याचा फायदा मात्र मिळाला ना तो भराडीन कारवांचीवाडी संघाला. जर्सी क्रमांक 4 इथे चढाई करताना चढाई पूर्ण केले. मिडल लाईन क्रॉस करून माघारी परततोय तो जर्सी क्रमांक 4. 7-5 असा गुणफलक. 7 गुण आहेत ते भराडीन कारवांचीवाडी संघाचे. चढाई पूर्ण करून माघारी परततोय सुखरूप. प्रत्युत्तर देण्यासाठी जर्सी क्रमांक 4 ला इथे आपण पाहतोय. यानंतर कशा पद्धतीचा खेळ इथे होईल हे इथे आपल्याला पाहावं लागेल. एमटी रेड इथे पाहायला मिळते. यावी जर्सी क्रमांक 7. सुरक्षित असा खेळ चाललाय. भराडीन कारवांचीवाडी संघ इथे कोणताही धोका इथे स्वीकारत नाहीये. बचावात्मक खेळाचं प्रदर्शन तो करताना इथे दिसतोय. पुन्हा एकदा रेड आपली रिकन्फर्म करतोय. माघारी परततोय. दरम्यान टाइम ऑफची मागणी इथे केली गेली. खेळाडू बदली करण्याचा घेतला गेला इथे निर्णय. किशोरला इथे विश्रांती दिली गेली. किशोर मांडवकरला इथे दिले गेले ती विश्रांती. या रेड तिसरी चढाई डू ऑर डायसाठी जर्सी क्रमांक 5 आपल्या उजव्या कोपऱ्यातून चढायला इथे सुरुवात करेल. पॉइंट घेणं अनिवार्य आहे. इथे मात्र चांगला प्रयत्न, तेवढी जबरदस्त कामगिरी इथे पाहायला मिळाली. दणदणादण कुंदांना इथे मात्र मिडल लाईनच्या जवळ थाय होईल करून मागे खेचतोय. या रेड तिसरी चढाई आहे. दोन्ही संघ थर्ड वरतीच खेळ करताना दिसलेत पाहायला मिळालेत. आविष्कार सुपर टॅकल ऑन असताना लेफ्ट कॉर्नरला जर्सी क्रमांक 3 शुभम पात्रे. राईट कॉर्नरला इथे आपण दिलीप माटलला पाहतोय. कॉर्नर इनला जर्सी क्रमांक 4 घालून खेळणारा खेळाडू इथे होईल तो रायडर बाद. सुपर टॅकलचे 2 पॉइंट मिळतात. मित्रांनो बेतुशी संघाला चांगली कामगिरी इथे पाहायला मिळाली. रिलाईव्ह झालेला जर्सी क्रमांक 3 शुभम पात्रे इथे चढाई करण्यासाठी दाखल होतोय. दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध अनेक स्पर्धेमध्ये रत्नागिरी तालुक्यामध्ये लढलेले भिडलेले पाहायला मिळालेत. एकमेकांच्या खेळाला चांगले परिचित आहेत. एकमेकांच्या फुटवर्कला चांगले परिचित आहेत. त्यामुळे एक चांगलं द्वंद्व इथे आपल्याला पाहायला मिळेल. चांगली लढत इथे पाहायला मिळेल. आजच्या रचनेमध्ये झालेले सगळेच सामने रोमहर्षक होते. आणि उद्याच्या रचनेमध्ये ही रत्नागिरी तालुका त्याचबरोबर रत्नागिरी तालुक्याच्या बाहेरचे ही संघ इथे खेळताना दिसतील. दोस्ती गावकडी असेल झुंजा रत्नागिरीला आपण इथे पाहणार आहोत. त्याबरोबर नेव हिंद विजय चिपळूण संघ उद्याच्या रचनेमध्ये इथे खेळताना दिसेल. जय हिंद जय आबा भाटीमिऱ्या संघ ही आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. श्रीराम दत्त सेवा आरे गुहागरचा ही संघ या क्रीडांगणामध्ये खेळण्यासाठी उद्याच्या रचनेमध्ये इथे दाखल होईल. त्याचबरोबर जयनुमान हतकंबा संघ या होम ग्राउंड वरती खेळण्यासाठी सज्ज होईल. मित्रत्व कोट लांजा याही संघाला आपण उद्याच्या रजनीमध्ये खेळताना पाहणार आहोत. तर त्याचबरोबर चंडिका मालगुंड रत्नागिरी संघ जो उद्याच्या रजनीमध्ये या क्रीडांगणामध्ये खेळताना दिसेल. यावी रेड आणि तिसऱ्या चढाईसाठी जर्सी क्रमांक 3 मिडल लाईनच्या जवळ झालेली चटापट. पहिला चटॅक रायडर होतो इथे. कारण पॉइंट गोज टू भराडीन कारवांचीवाडी संघ. यावी रेड
जर्सी क्रमांक 11 तिसऱ्या चढाईसाठी सुपर टॅकल ऑन आहे आणि इथे सागर मैदानाच्या आतमध्ये डॅश करण्याचा प्रयत्न इथे ठरलाय असफल. यशस्वी ठरते रेडची. सागर याची मैदानाच्या बाहेर जाईल. शुभम चढाई करण्यासाठी जर्सी क्रमांक 4 10-8 असा गुणफलक. 2 गुणांची बढत घेऊन खेळताना भराडीन कारवांचीवाडी संघ जो 10 गुणांवरती खेळ करताना दिसतोय. तर 8 गुणांवरती मित्रपे बेतोशी जर्सी क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये आहे. बैठी घेण्याचा प्रयत्न. चपळता ऍक्टिव्ह पण इथे पाहायला मिळाली आणि यावी महत्वाचा मोहरा पॉइंट टेकर रायडर सागर क्रीडांगणाच्या बाहेर जाईल. सिंगल पॉइंट इथे मिळतोय. तर मित्रपे बेतोशी संघाला रिलाईव्ह झालाय तो मयूर कळंबटे. आविष्कार चटई करताना इथे दिसलंय. पूर्ण करतोय माघारी परतला. सिंगल पॉइंट इथे मिळालाय. कोपरा रक्षक जर्सी क्रमांक 4 या क्रीडांगणाच्या बाहेर. मयूर कळंबटे क्रीडांगणाच्या आतमध्ये इथे दाखल होतोय चढाईसाठी. 2-1-2-2 ची फील्ड कायम आहे. डाव्या बाजूला बॅकिंग मारण्याचा प्रयत्न इथे करताना दिसतोय. वेगवानाची खेळी दावा केला. यस इथे कुणाला हँडटच केलं हे पाहायचंय. कुंदन इथे सरतो शिकार. जर्सी क्रमांक 10 घालून खेळणारा कुंदन मैदानाच्या बाहेर जाईल. एक सिंगल पॉइंट इथे मिळालाय. मित्रपे बेतोशी संघाला रिलाईव्ह झालाय तो प्रशांत आणि लगेचच टाइम ऑफची मागणी इथे केली गेली. आणि यानंतर कशा पद्धतीचा खेळ असेल. 10-11 असा गुणफलक इथे पाहायला मिळतोय. 11 गुण आहेत ते भराडीन कारवांचीवाडी संघाचे. 3चा डिफेन्स. सुपर टॅकल ऑन असताना इथे डाव्या कोपऱ्याला खोलवरती जाण्याचा प्रयत्न आणि इथे दोन्हीही मोरे ठरतायत कारण दोन्ही कोपरा रक्षक क्रीडांगणाच्या बाहेर. 2 पॉइंट भराडीन कारवांचीवाडी संघाला इथे मिळतील. शेवटचा मोहरा मयूर कळंबटे फर्स्ट मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता आणि याही सामन्यामध्ये त्याच पद्धतीची खेळी करेल का आपल्या संघासाठी. कमाल धमाल करून दाखवेल का. सुपर रेड पाहायला मिळेल का. परंतु इथे टॅकल केलं गेले. सागर कांबळेने थाय मध्ये जम्प केला आणि त्यानंतर सपोर्ट मिळाला तो जर्सी क्रमांक 6 आणि 10 याचा. त्यामुळे मोहरा गारद होतोय तो मयूर कळंबटे आणि ऑल आउट झालाय संघाला. 11-16 असा गुणफलक. 16 गुणांवरती खेळताना भराडीन कारवांचीवाडी संघ. तर 11 गुणांवरती मित्रपे बेतोशी. आविष्कार खुळी क्रीडांगणाच्या आतमध्ये. दिलीप माटल राईट कॉर्नरला. जर्सी क्रमांक 7 प्रशांत डाव्या बाजूला खेळत असताना चढाई करण्यासाठी दाखल झालाय. उजव्या कोपऱ्यामध्ये इथे फुटवर्क केलं गेलंय. दिलीप पाटलच्या नजरेखालून बोनस अटेम्प्ट करण्यासाठी इथे प्रयत्न करताना दिसतोय आविष्कार. पहिला सेमीफायनल मध्ये दाखल होणारा कोणता संघ ठरेल हे या सामन्यामध्ये इथे पाहायचंय. दरम्यान चढाई पूर्ण करून माघारी परतोय एमटी रेडी इथे पाहायला मिळते. प्रत्युत्तर देण्यासाठी मयूर कळंबटे. सलग अशा चढाई आपल्या संघासाठी इथे करताना परंतु इथे फक्त सलग अशा चढाई करून चालणार नाहीत. यशस्वी चढाई होणं आवश्यक. यावी राईट कॉर्नरचा हा खेळाडू डबल अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न करताना इथे दिसला. त्याच दरम्यान कव्हरची साखळी जी लगेचच रायडरवरती झेपावली गेली. मोहरा झालाय गारद मयूर कळंबटे आणि पॉइंट मिळालाय टॅकलच्या स्वरूपात भराडीन कारवांचीवाडी संघाला. आणि भराडीन कारवांचीवाडी संघ एक बढत घेताना इथे दिसतोय. 17-11 6 गुणांची बढत घेऊन खेळताना इथे दिसतोय. 17 गुणांवरती भराडीन कारवांचीवाडी संघ. तर 11 गुणांवरती थांबवलं गेलंय ते मित्रपे बेतोशी संघाला. चढाई पूर्ण करून माघारी परतला. प्रशांतला मात्र इथे शांत राहून चालणार नाही. आपल्या संघाला जर इथे विजयी करायचं असेल तर यावी थरेड तिसऱ्या चढाईसाठी आविष्कार खुळी. एक मोहरा मैदानाच्या बाहेर आहे तो मयूर कळंबटे. 6चा डिफेन्स. बोनस पॉइंट ऑन असताना राईट कॉर्नरला खेळण्याचा प्रयत्न इथे केला गेला. चौडा पकडला जातोय. सपोर्ट इथे मिळालाय. रायडर होईल बाद आणि सिंगल पॉइंट इथे मिळेल. दिलीप माटलच्या माध्यमातून केला गेलेला हा टॅकल इथे पाहायला मिळाला. छोटा पॅकेट बडा धमाका. दिलीप माटल हाईटने कमी आहे परंतु फाईट मात्र जबरदस्त देताना इथे दिसतोय.
यावेळी प्रशांत निराश असेल, बोनसची अपेक्षा होती परंतु असफल ठरलाय. पंचने अपील येथे फेटाळून लावलंय. पश्चात असा खेळ करताना कुंदन माघारी परतोय. यावी ठरेड आहे मित्रांनो बेतोशी संघाची दोरड आहे. डाव्या बाजूने पुन्हा एकदा मयूर कळंबटे रायडर होतो इथे बाद, कारण जे फुटवर्क होणं आवश्यक होतं ते मात्र इथे झालं नाही. निराश असेल तर यावेळी मयूर कळंबटे परंतु एक पॉइंट मिळालाय बराडीन कारवांचीवाडी संघाला. आणि या क्षणी यावेळी मिळणारा प्रत्येक पॉइंट हा खूप महत्वाचा असेल आणि संघाचं आव्हान कायम राखणारा प्रत्येक पॉइंट इथे ठरणार आहे. 18-12 अजूनही 6 गुणांची बढत घेऊन खेळताना 18 गुणांवरती आहे तो बराडीन कारवांचीवाडी संघ आणि 12 गुणांवरती मित्रपे बेतोशी. पुन्हा एकदा प्रशांत जर्सी क्रमांक 7 शांतता प्रिय असा खेळाडू. 7 खेळाडू क्रीडांगणाच्या आतमध्ये आहेत. 2-1 2-2ची फील्ड इथे सजवली गेली. वेदांच्या दिशेने चाललेलं फुटवर्क डान्सिंग ऑन द ग्राउंड असं आपण म्हणू शकतो, ज्या पद्धतीने पायांची हालचाल चालली. सामना इथे मध्यंतरासाठी थांबवला जातोय. थोडाच दिसतोय बराडीन कारवांचीवाडी संघ 12 गुणांवरती खेळ करताना मित्रपे बेतोशी. जर्सी क्रमांक 10 कुंदन फर्स्ट हाफ नंतर पहिलीच रेड करण्यासाठी सेकंड हाफ मध्ये मित्रपे बेतोशी संघाच्या क्रीडांगणामध्ये दाखल. उजव्या कोपऱ्यामध्ये आहे जर्सी क्रमांक 2 घालून खेळणारा दिलीप माठल. उत्कृष्ट कोपरा रक्षक म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं मित्रपे बेतोशी संघाचा हा कोपरा रक्षक. डाव्या बाजूला प्रशांत, कॉर्नर इनला किशोर मांडवकर. जर्सी क्रमांक 3 घालून खेळणारा ही शुभम पात्रे कॉर्नर इनला खेळ करताना इथे दिसतोय. यावी चढाई करण्यासाठी प्रशांत. आपल्या उजव्या कोपऱ्यामध्ये इथे खेळताना वेदांत आहे. वेदांच्या दिशेने चाललेलं फुटवर्क हाताची चपळता इथे दाखवली गेले. शिकार ठरतोय आणि यावेळी सौरभ मैदानाच्या बाहेर सिंगल पॉइंट इथे मिळाला मित्रपे बेतोशी संघाला आणि अशाच पॉइंटची आवश्यकता आहे मित्रपे बेतोशी संघाला. रनिंग मध्ये बोनस अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. मध्यभागी इथे दाखली झाला होता. वेगवान असं फुटवर्क करण्याचा प्रयत्नही इथे आपल्याला पाहायला मिळाला. चांगली अशी खेळी इथे म्हणावी लागेल आविष्कार खुळेच्या माध्यमातून इथे होताना दिसते. चांगलं फुटवर्क बोनस पॉईंट इथे अटेम्प्ट केले आणि माघारी परतलाय. एक सिंगल पॉईंट बराडीन कारवांचीवाडी संघाच्या खात्यामध्ये इथे जोडला जातोय. जर्सी क्रमांक 11 मयूर कळंबटे. जी कमाल धमाल यापूर्वीच्या सामन्यामध्ये या खेळाडूने केली होती ती पुन्हा एकदा करणं इथे आवश्यक असेल. डाव्या बाजूने चढायला सुरुवात करायची, उजव्या बाजूला जायचा, हाताचा वापर करायचा, हा प्रयत्न वारंवार इथे पाहायला मिळालाय मयूरच्या माध्यमातून. परंतु यावेळी कोणत्याही स्वरूपाचा पॉइंट मात्र मिळत नाहीये. माघारी परतोय निराश मुद्रेने माघारी परतलेला इथे पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा कुंदन. दोन 1 2-2ची फील्ड. 7 खेळाडू क्रीडांगणाच्या आतमध्ये आहेत. चढाई पूर्ण केली. मिडल लाईन क्रॉस करून कुंदन ही सुखरूप क्रीडांगणामध्ये परततोय. सुरक्षिततेचा खेळ इथे कुंदनच्या माध्यमातूनही पाहायला मिळालाय. प्रशांत चला कशा चढाई करताना आपल्या संघासाठी राईट कॉर्नरला इथे बोनस अटेम्प्ट केला कुंदन. वेदांतच्या नजरेखालना इथे बोनस पिकअप केला गेला. वेदांत आणि प्रशांत यांची ही जोडी होती जी राईट कॉर्नर सांभाळताना इथे आपल्याला पाहायला मिळाली होती आणि त्यांच्याच नजरेखालना पिकअप केलेला बोनस इथे पाहायला मिळाला.
आणि इथे मात्र चांगला टॅकल मिडल लाईनच्या जवळ माघारी परतत होता, त्याच दरम्यान मागे इथे खेचलं गेलं आणि त्याचबरोबर मयूरच्या माध्यमातून इथे हातांना ब्लॉक केलं गेलं, त्यामुळे रायडर होतोय बाद. आविष्कार मैदानाच्या बाहेर जाईल. सिंगल पॉइंट मित्रपे बेतुशी संघाला इथे मिळतोय. मयूर कळबडे बेतुशी संघाचा यशस्वी असा हा खेळाडू, ज्याने पहिल्या सामन्यापासून आपल्या संघासाठी प्रभावित करणारा खेळ केलाय, परंतु या सेकंड हाफ मध्ये त्याच पद्धतीचा खेळ कायम करत राहणं खूप आवश्यक असेल. आपल्या संघाला जर या स्पर्धेमध्ये कायम ठेवायचं असेल ना, तर मयूरला चमकदार कामगिरी करावीच लागेल. त्याचबरोबर प्रशांतनंही आपला दमखम दाखवणं आवश्यक असणार आहे. यानंतर आजच्या रजनीतील शेवटचा सामना असेल संघर्ष चिपळूण विरुद्ध मनोरस्फोट कोथवडे. दोन्ही संघांना दुसरा पुकार. संघर्ष चिपळूण मनोरस्फोट कोथवडे दोन्ही संघांना दुसरा पुकार. आजच्या दिवसातील शेवटचा सामना यानंतर या क्रीडांगणामध्ये खेळवला जाईल. दुसरा क्वार्टर फायनलचा सामना असेल. जर्सी क्रमांक 10 कुंदन दिलीप माठालच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आहे. किशोर आणि त्याच्या जोडीला जर्सी क्रमांक 3 शुभम पाथरे यांची साखळी. चढाई पूर्ण करून माघारी परततोय. तरेड तिसऱ्या चढाईसाठी जर्सी क्रमांक 11 डाव्या बाजूला डाव्या कॉर्नरला जाण्याचा प्रयत्न. इथे मात्र लॉबीच्या बाहेर डॅश केलं गेलंय. बोध आउट करार केला जातोय. यावी ठरेल सागर तिसऱ्या चढाईसाठी. इथे मात्र स्वतःवरचं नियंत्रण ढासळलेलं पाहायला मिळते. जर्सी क्रमांक 9 महेंद्र राबाडे यावेळी क्रीडांगणाच्या बाहेर जाईल. इथे नियंत्रणामध्ये खेळणं आवश्यक असेल. कंट्रोल राखणं स्वतःवरती खूप आवश्यक आहे. जर तुम्ही कंट्रोल राखलं नाही ना, तर या सामन्यावरचा तुमचा कंट्रोल इथे कम्प्लिटली जाईल. आणि ज्या गाडीने तुम्ही आलात त्याच गाडीने माघारी परतावं लागेल. जर्सी क्रमांक 3 आविष्कार. बराटीन कारवांचीवाडी संघाचा हा खेळाडू बेस्ट रायडर म्हणून रत्नागिरी तालुक्यामध्ये याला ओळखलं जातं. एक स्माइली चेहरा बराटीन कारवांचीवाडी संघाचा. तेवढंच शांतपणाने चढाई करताना इथे दिसतोय. चढाई पूर्ण करून माघारी परतले. एमटी रेडी पाहायला मिळाले. दरम्यान इथे आपण पाहतोय तो प्रशांत 16-21 5 गुणांनी पिछाडी वरती मित्रपे बेतुशी संघ असताना मित्रपे बेतुशी संघाचा प्रशांत इथे चढाई करण्यासाठी दाखल झालाय. रनिंग मध्ये हँड टच केल्याचा दावा केलाय आणि यावेळी सौरभ मैदानाच्या बाहेर सिंगल पॉइंट इथे मिळतोय मित्रपे बेतुशी संघाला. सागर दिलीप माठल आहे. फर्स्ट मॅच मॅन ऑफ द मॅच ठरलेला हा खेळाडू. संपूर्ण खेळ करताना इथे दिसले. प्रत्युत्तर देण्यासाठी मयूर कळबटे. इथे आणखीन एकदा शानदार खेळाचं प्रदर्शन पाहायला मिळालं. जर्सी क्रमांक 7 यावी ठरेल. जर्सी क्रमांक 3 आविष्कार तिसऱ्या चढाईसाठी इथे दाखल झाले. 5 डिफेन्स आहे त्यामुळे पॉइंट मिळवणं आवश्यक असेल. बोनस पॉइंट इथे ऑफ जम्प केले गेले. लाईनच्या इथे पाहायला मिळाली परंतु तेवढंच लॉबीच्या बाहेर इथे डॅश केलं गेलं. जर्सी क्रमांक 4 ज्याच्या माध्यमातून केला गेलेला हा डॅश होता.
आविष्कार मैदानाच्या बाहेर जाईल. सिंगल पॉइंट मिळाला तो मित्र मेतोशी संघाला. आणि हा डॅश इथे कॉन्फिडन्स वाढवून जाणारा ठरू शकतो मित्र मेतोशी संघाच्या दृष्टिकोनातून आपण विचार केला तर. सौरभ मैदानाच्या बाहेर आहे, त्याचबरोबर आविष्कार कोळी ही क्रीडांगणाच्या बाहेर. परंतु मैदानात असलेला सागर कांबळेला कसं रोखलं जाईल, त्याला कसं गारद केलं जाईल याचा कुठेतरी विचार होणं आवश्यक असेल मित्र मेतोशी संघाकडून जर आपण विचार केला तर. जर्सी क्रमांक 7 भराडीन कारवांचीवाडी संघाचा अथर्व कांबळे. अंडर 18 मध्येही त्यानं बहारदार कामगिरी आपल्या संघासाठी केलेली आपण पाहिले. परंतु या खुल्या गटातून खेळत असताना या क्रीडांगणामध्ये जिल्हास्तरीय संघा विरुद्ध खेळत असताना स्पर्धेमध्ये शुभम पात्रे रेड व्हॅलिड करून माघारी परतलेले जे आपण पाहिले. आणि यावेळी जर्सी क्रमांक 6 वेदांत हाही अंडर 18 मध्ये खेळणारा खेळाडू. परंतु या खुल्या गटातही अतिशय शानदार कामगिरी वारंवार करताना तो दिसला. त्यामुळे प्रभाकर कांबळे सरांनी यालाही या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये आपल्या इन टीम मध्ये खेळवण्याचा निर्णय घेतलेला पाहायला मिळतोय. या बिचारेड प्रशांत आपल्या उजव्या कोपऱ्याच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न इथे करताना. इथे गारद होईल तो प्रशांत. सिंगल पॉइंट भराडीन कारवांचीवाडी संघाला. या बिचारेड साठी जर्सी क्रमांक 10 कुंदन येतोय. 5चा डिफेन्स आहे, त्यामुळे इथे कसा खेळ होईल. यस, अप्रतिम कामगिरी किशोर मांडवकर. पिळदार शरीर यशीचा हा खेळाडू, एक स्टायलिश खेळाडू, जबरदस्त हेअरस्टाईल असणारा हा खेळाडू किशोर. एक चांगला टॅकल इथे पाहायला मिळाले. आणि किशोर मांडवकरांचं ही आजोळ इथेच आहे अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते. त्यामुळे आपल्या आजोळचा हिरो ठरण्याचा प्रयत्न तो करताना इथे दिसतोय तो किशोर. शेवटच्या 5 मिनिटांचा खेळ शिल्लक. 23 गुणांवरती खेळत असताना भराडीन कारवांचीवाडी संघ तर 20 गुणांवरती मित्रपे मेतोशी. आणि या 5 मिनिटांमध्ये मित्रपे मेतोशी संघ कमबॅक करू शकेल का, उलटफेर आपल्याला इथे पाहायला मिळेल का, काय घडेल काय बिघडेल या 5 मिनिटांमध्ये इथे आपल्याला पाहायचंय. परंतु मैदानात दाखल झाल्या जर्सी क्रमांक 11 सागर कांबळे रेड व्हॅलिड करतोय. बोनस पॉइंट इथे घेतला, माघारी परतला. एक सिंगल पॉइंट संघाच्या खात्यामध्ये जोडला गेलाय. आणि प्रतिउत्तर देण्यासाठी जर्सी क्रमांक 11 यानंतर मयूर कळंबटेचा इथे कसा खेळ होईल, प्रत्येक रेड कशी असेल हे आपल्याला इथे पाहावं लागेल. आपल्या संघाचं जर आव्हान कायम राखायचं असेल तर मयूरला इथे बहारदार खेळ करणं आवश्यक असणार आहे. 4चा डिफेन्स, 3 मोहरे मैदानाच्या बाहेर आहेत. आणि इथे मयूर कळंबटे चढाई करण्यासाठी दाखल झालाय. भराडीन कारवांचीवाडी संघाच्या क्रीडांगणामध्ये चढाई पूर्ण करतोय, माघारी परततोय. इथे रिस्क घेतली जात नाहीये, ती मित्रपे मेतोशी संघाकडून रिस्क घ्यावी लागेल. आणि दरम्यान इथे वॉर्निंग दिली गेली, ग्रीन कार्ड दाखवलं जाते. जर्सी क्रमांक 7 प्रशांत कांबळे याला इथे ग्रीन कार्ड दाखवलं गेले, वॉर्निंग दिली गेले. टीम मॅनेजर आपल्या खेळाडूंशी चर्चा करताना इथे दिसले. तर सामन्याला इथे सुरुवात होईल. जर्सी क्रमांक 11 चढाई करण्यासाठी ते दाखल. शेवटच्या 4 मिनिटांचा खेळ शिल्लक आहे. थर्ड अँड फायनल कॉल. संघर्ष चिपळूण, मनोजपूर कोतवडे दोन्ही संघाला 3रा आणि अंतिम पुकार. संघनायक संघ व्यवस्थापक आपला संघ खेळण्याच्या दृष्टीने ते सज्ज ठेवायचं आहे. सागर रेड व्हॅलिड केली, माघारी परतला. 24-20 असा गुणफलक. 4 गुणांची बढत घेऊन खेळताना अजूनही आपण इथे पाहतोय भराडीन कारवांचीवाडी संघ पिछाडी वरती आहे. तो मित्रपे मेतोशी आणि पुन्हा आणखी एकदा इथे हल्ला चढवला गेला, मैदानाच्या बाहेर ढकललं गेलंय. आणि थोडासा खराब खेळ म्हणावा लागेल मयूर कळंबटे याचा, कारण थकवा आहे या खेळाडूच्या चेहऱ्यावरती आणि याचाच ऍडव्हान्टेज इथे घेतला जातोय. चुकीच्या पद्धतीने चढाया याच्या वारंवार 2 वेळा इथे पाहायला मिळाला. लेझी फुटवर्क त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय.
जी चपळता इथे दाखवणं आवश्यक होते ना ती चपळता इथे पाहायला मिळाली नाही, कुठेतरी कमी पडताना दिसते. निराश असेल कामगिरीवरती तो मयूर कळंबटे. त्यामुळे प्रशांतला इथे चांगला खेळ करणं आवश्यक असेल. प्रशांतच्या जोडीला शुभम पात्रे यालाही आपला इथे दमखम दाखवणं आवश्यक असणार आहे. तर इथे गरज आहे, इथे संघाला आवश्यकता आहे पॉइंटची. तुम्ही आतापर्यंत काय केलं, या आधीच्या मॅच मध्ये काय केलं याला महत्व नाही, तर तुमच्या समोर सुरू असलेल्या सामन्यामध्ये तुम्ही काय करता याला महत्व आहे. आपण 6च्या डिफेन्स मध्ये खेळत असताना आपण जर मागून पुढे येण्याचा प्रयत्न करत असाल तर तो चुकीचा निर्णय आहे आणि तो चुकीचा निर्णय इथे पाहायला मिळाला. जर्सी क्रमांक 10 कुंदन दिलीप माटलच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न इथे करतोय खोलवरती आणि इथे मात्र अटॅक केला गेलाय, बॅकहोल्ड केलं गेले. कुंदन मैदानाच्या बाहेर सिंगल पॉइंट रिलाईव्ह झालाय. तो मयूर शेवटच्या 2 मिनिटांचा खेळ शिल्लक आणि चढाई करण्यासाठी इथे मयूरला दमखम दाखवावं लागेल. कमाल धमाल इथे करायचंय. यानंतर इथे पुन्हा एकदा असा फल ठरेल तो मयूर बोधआउट करार केला जातोय. सौरभ ही क्रीडांगणाच्या बाहेर जाईल, परंतु मयूर एक चांगला रायडर मैदानाच्या बाहेर जाणं हे संघासाठी थोडंसं निराशाजनक आहे. 27-22 5 गुणांची पडत घेऊन खेळतोय. आणखीन एक पॉइंट संघाच्या खात्यामध्ये जोडला गेलाय. 28-22 असा गुणफलक इथे पाहायला मिळतोय. शुभम पात्रे चढाई करण्यासाठी इथे सिंगल पॉइंट नाही तर मल्टी पॉइंट आवश्यक आहे. 1+1 परंतु इथे एकच पॉइंट घेतोय आणि माघारी परतोय. 28-23 गुणांवरती विदर्भ बेतोशी संघ. शेवटचं 1 मिनिट शिल्लक आहे आणि सागर कांबळेला माहिती आहे इथे आपल्याला रिस्क घेण्याची आवश्यकता नाहीये. त्यामुळे चढाई पूर्ण केली, मिडल लाईन वरती येऊन उभा राहतोय. जास्तीत जास्त वेळ आजमावण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून इथे केला जाईल आणि त्यानंतर तो माघारी परतेल आणि जेणेकरून समोरच्या संघाला कमीत कमी रेट्स कशा उपलब्ध होतील याची रणनीती यावेळी आखली जाते. भराडीन कारवांचीवाडी संघाने टाइम ऑफची केली गेलेली मागणी प्रभाकर कांबळे यांनी घेतलेला टाइम आहे, परंतु 5 गुणांची पडत घेऊन खेळताना भराडीन कारवांचीवाडी संघ. जर्सी क्रमांक 3 शुभम पात्रे. हाताचा वापर दावा केलाय परंतु अपील इथे फेटाळलं गेलंय. काही सेकंदांचा अवधी इथे शिल्लक आणि चढाई करण्यासाठी आविष्कार इथे कोणताही चमत्कार करण्याचा प्रयत्न करणार नाही. त्याला माहिती आहे आपल्या चमत्काराची इथे आवश्यकता नाहीये. चढाई पूर्ण करतोय आणि माघारी परतोय. सामना होतोय ते समाप्त आणि सेमी फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरतोय भराडी कारवांचीवाडी संघ. अप्रतिम टीम वर्क इथे पाहायला मिळाली.